तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे की छोटासा लाईट बनवणार आहे जो सोलर पॅनलवर आधारित आहे की तो ऑटोमॅटिक चार्ज होणार आणि रात्र झाली की फ्लॅश करणार, जेणेकरून आपण त्याचा आपल्या आता आपण जे काम चालू आहे पोल्ट्री फार्मसाठी छोटंसं, तर त्याच्यासाठी आपण नाईटला लावू शकतो। त्याचा उपयोग करून आपण जे संध्याकाळचे जे प्राणी वगैरे येतात तर त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी। तर ज्याप्रमाणे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा साहित्य काढून घेतो की पहिल्यांदा आपल्याला हेक्सा प्लेट लागणार आहे की त्याच्यामध्ये थोडं कटिंग करायला लागेल। तर मी तर वरती ठेवतो। मी एक गोष्ट आहे ते असे वरती घेतो। हा जो बल्ब आहे की जो जुनावाला होता जो ऑटोमॅटिक फ्लॅश करत होता, तर त्याचा उपयोग करून त्याचा आपल्याला सोलर पॅनल कामाला येईल आणि त्याच्यामध्ये जो लाल LED बल्ब आहेत ते कामाला येतील। तर हे कटिंग करायला इथे सुपरफास्ट ग्लूनं चिटकवलं आहे त्याला, तर ते फुटत पण नाही आणि फुटलं की आतला पार्ट डॅमेज होईल। त्यासाठी मी असं गोल कट करून घेईल, म्हणजे आपल्याला आतलं मटेरियल मिळेल। त्याच्यानंतर आपण काय करू की सोलर पॅनल जे माझ्याजवळ ही सोलर पॅनल आहे, तर हे दोन आहेत आणि दोन्हींचं मिळून मी एक बनवलं होतं। तर आपण हे पण एकच कोणता पण यूज करू, म्हणजे दुसरा आपल्याला पुढे जाऊन वापरता येईल। आणखीन ह्याच्यामध्ये मी एक छोटं डिव्हाइस बनवलं होतं की एक बजर आहे, बीप करतो आणि इथं त्याचं स्विच होतं की कंटिन्यू ऑन राहणार का असं बीप बीप करणार। आणखीन आपल्याजवळ एक छोटीशी बॅटरी आहे त्याच्यासाठी की संध्याकाळचं पण डेला सोलरवर चालणार आणि नाईटला बॅटरीच्या चार्जवर चालणार। तर ह्याच्यासाठी आपल्याजवळ एक मोबाईलची बॅटरी होती जुनी, तर त्याच्यासाठी मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन वायर करून घेतल्यात 3.7 वोल्टचे आहे। तर ह्याचा बॅकअप बऱ्यापैकी आपल्याला जास्त भेटेल आणि बॅटरी स्लिम आहे, असं लिथियम आयन सेलगत सिलेंडर शेप नाही, स्क्वेअर आहे आणि छोटा आहे। तर ह्या पॅनलमध्ये आपल्याला बसवायला इझी पडेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता काही गोष्टी आहेत त्या मी पहिल्यांदा करून घेतो, आउटडोअरच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, मी काय करतो की एक सॉलिडनं पहिल्यांदा चिकट टेपच्या असं गोल एक कट मारून घेतो, म्हणजे आपल्याला ते कपलर अलग करता येईल। तर मी अशा प्रकारे आपलं प्लास्टिक काढून घेतलं त्याच्यावरचं। आणखीन हा त्याचा सोलर आहे छोटासा आणि आतमध्ये 4 LED आहेत लाल कलरचे। मी त्याला स्क्रू किंवा चिकटले ते बघतो आणि काढून घेतो। तर मी असं एकूण स्क्रूड्रायव्हरनं 2 स्क्रू होते काढून घेतो आणि आतमध्ये इथे स्विच आहे, तो पण स्क्रूड्रायव्हरने चिटकवला आहे। मी ते पण पहिल्यांदा काढून घेतो। तर असं आपण स्विच आहे काढून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कामाला फक्त 4 LED त्याच येणार आहेत। तर मी काय करतो, सर्व LED कट करून घेतो आणि मग आपण दाखवतो पुढं। तर मी आता काय केलं आहे की 2 पॅनल अलग अलग करून घेतलेत आणि हा पॅनल आपण वापरूया बल्ब बसवायला। तर असा पॅनल आहे आतल्या बाजून आणि मी काय करतो की इथे 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 आणि इथे असं होल मारून घेतो आणि ह्या पॅनलला पण होल मारून घेतो, म्हणजे आपल्याला बल्ब बाहेर काढता येतील। त्यापूर्वी मी काय करतो की पहिल्यांदा
आपण पॅनल साईडला करून घेतलं आहे. आणखीन हे बल्ब आहेत त्याचे ते पण मी बाजूला करून घेतो. हे ते 4 बल्ब आहेत आणि हा जो स्विच आहे त्याचा आपण पुढं उपयोग करू. तर हे असं आपण बल्ब घेतलेत काढून. तर आता आपण काय केलं आहे की असं इथे आणि इथे असं चारही बाजूला सर्व बल्बसाठी जागा बनवून घेतल्या. तर आता आपण सर्व बल्बांना अशा वायर जोडून घेतल्यात. मी आता कनेक्शन करतो आणि मग दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आपला प्रोडक्ट तयार केले आहे मी, डिव्हाइस. असं हे त्याचं फ्रंट पेज आहे. समोर हे असं दिसणार आणि पाठीमागून असं. पाठीमागं त्याला 2 स्विच आहेत. मी तुम्हाला 3 स्विच आहेत, सर्व सांगतो कसे आहेत. आणखीन त्याला हँग करण्यासाठी असं केलं आहे, म्हणजे शेतामध्ये किंवा आपण दुसऱ्या आणखीन कोणत्या पण ठिकाणी आपण याला असं लावू शकतो आहे. तर पहिल्यांदा प्रॉब्लेम काय झाला की आपण जे हे असे बल्ब घेतलेले तर तयार करून घेतलेले तर मला समजलं नाही की हे जे आधीच्या लॅम्पमधून जे बल्ब काढलेलं तर ते बल्ब गेलं होतं. म्हणून आपण इथं आता असं जोडून घेतलं आहे. तर मी कसं चालतं आहे ते चालवून दाखवतो. तर पहिल्यांदा आपण ह्याला ऑन करून घेऊया. मी एका हातानं कॅमेरा पकडतो, एका हातानं चालू करतो. इथे सिंगल प्रेस आहे, एकदा क्लिक केलं की ऑन होणार. आता बजर मोडमध्ये डबल प्रेस केलं की ब्लिंकिंग चालू होणार. जर आपल्याला आवाज नको असेल तर आवाजासाठी एक सेपरेट बटन बसवलं आहे. आणि लाईटसाठी इकडं टिकटॉक स्विच बसवलं आहे. तर आता लाईट चालू झाली असेल, बहुतेक फ्लॅश करत असेल लाईट. तुम्ही आता बटन बंद केलं. आणखीन आवाज नको असेल आणि फ्लॅश लाईट चालू हवी असेल तर असे फ्लॅश होणार सर्व. आणि समोर जी सोलर प्लेट दिसत्या हिचा उपयोग करून विदाउट चार्जरचा उपयोग करता आउटडोअरला सर्व चार्जिंग वगैरे होणार. तर मी परत एकदा दाखवतो. तर तुम्ही बघत असाल की प्रकाश भरपूर आहे, खूप आहे. तर संध्याकाळच्या येणाऱ्या प्राण्यांना वगैरे हटवायला आपण याचा उपयोग घेऊ शकतो. मी संध्याकाळी एक व्हिडिओ याची दाखवेल की कसं हे होतं आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे, आपण प्रॅक्टिकल बघूया. मी घराच्या बाहेर आहे इथं. तर मी पहिल्यांदा तुम्हाला अंधारामध्ये दिसत असेल का नाही बघा, मी पहिल्यांदा ऑन करून दाखवतो. असं एक बीप साऊंड येत असेल. आणखीन अशा प्रकारे फ्लॅश ऑन
हो झाले असेल तर मी स्विच ऑन केला आहे. तर अशा प्रकारे आपण जरा जसं जनावरांना वगैरे रानटी जनावरांना भीती दाखवण्यासाठी शेतामध्ये लावू शकतो. आणि ज्या वेळेला ऊन होईल त्यावेळेला ऑटोमॅटिक सकाळचं चार्ज होईल. आणि आवाज जर आपल्याला नको असेल, बंद करायचा असेल, तर आवाज आपण बंद करूया. मी आता आवाज त्याचा म्यूट केला आहे आणि फ्लॅश आता बहुतेक चालू असावी. तर मी आता इथं ह्याला कुठेतरी लावतो इथं, म्हणजे आपल्याला समजेल की लांबनं कसं दिसतंय. तर मित्रांनो, इथं मी असं बसवलं आहे आणि मी चालू करतो आणि 2 पाऊंड पाठीमागं सरकतो, म्हणजे आपल्याला समजेल की कसं दिसतंय. तर आता मी तिथून थोड्या वेळ मागं आलो आहे. तर असं ब्लिंक तुम्हाला दिसत असेल की संपूर्ण जनावर वगैरे पुढे येणार नाहीत. आवाज बीप कमी आहे चार्जिंग लो असल्यामुळं, पण ज्या वेळेला ऊन पडेल त्याच्या वेळी त्यावेळेला चार्जिंग होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं अलार्म आपण सेफ्टीसाठी तयार केलं आहे. मग हे आपण आता मिनी पोल्ट्री फार्मचं काम चालू आहे. ते काम झाल्यानंतर आपण कुठेतरी बसवू त्याच्यामध्ये, जेणेकरून संध्याकाळचं आपल्याला काय होणार नाही, सिक्युरिटी होईल त्याची. आणि आता जे तुम्हाला व्हाईट कलरची लाईट दिसत्या, तर आपण काय केलं होतं की रेड कलरची 4 बल्ब ते काढले होते, तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर प्रॉब्लेम असं झाला की 4 पण बल्ब बंद होते. मी चेक केलं मित्रांना वगैरे, व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवला वगैरे, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईडून चेक केलं तर बॅटरीला, तरी पण बल्ब लागले नाहीत. मग दुसरा 1.5 वॅटचा बल्ब लावलेला, तर तो पण बॅटरीचं व्होल्टेज 5 व्होल्टपर्यंतचं बॅटरी जात असल्यामुळं तो बल्ब पण लगेच खराब झाला. आणि फायनली आपण हा एक छोटीशी स्ट्रीप आहे, ती पण कमी वोल्टची आहे, 3 वोल्टची आहे, पण त्याचं व्होल्टेज चांगलं असल्यामुळं आपल्याला सक्सेस झाला प्रयोग. तर ठीक आहे मित्रांनो, जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा सर्वांना. ठीक आहे, धन्यवाद.